बोलट्याच्या करामती भाग 14. फायटर बोलट्या. बोलट्याच्या शौर्याची एक कहाणी मी सांगितलीच आहे, मात्र ती त्याच्यासारख्याच सशाशी जिंकलेल्या लढाईची कहाणी होती. ही कहाणी मात्र मांजराशी केलेल्या लढाईची आहे. तसं तर बोलट्या कशालाही घाबरत नव्हता. सुरुवातीला आणला तेव्हा थोडासा भित्रा होता. हळूहळू त्याच्यात आणि आमच्यात जिव्हाळा वाढत गेला तशी त्याची भीती पळून गेली. तो घरात निश्चिंतपणे वावरायचा. त्यापेक्षा असं म्हणणं योग्य राहील की तो घराचा मालक आणि आम्ही त्याचे पाळीव असंच काहीसं त्याला आणि आम्हालाही वाटायचं. त्याचा रुबाबच तसा होता. आणला तेव्हा मात्र दुसऱ्या खोलीत सोडलं तरी थरथरत फरशीला चिकटून बसायचा. नखाने फरशीला घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करायचा. त्यावेळी आम्ही त्याच्या या भित्रेपणाची मज्जा घ्यायचो. हळूहळू धीट होत गेला. मग सगळ्या घरावर त्याचीच दादागिरी नाही बोलट्यागिरी चालायची. एकदा काय झालं, बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. अचानक खिडकीतून एक मोठा उंदीर उडी मारून घरात आला. मला काय करावं कळत नव्हतं. या उंदराला बाहेर कसं काढायचं? नाही काढलं तर हा घरात काय काय धिंगाणा घालेल, कपडे कुरतडेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं कुरतडून भुग्गा करेल. या कल्पनेनं मी घाबरून गेले. करावं तरी काय, काही सुचत नसल्याने जागेवरच उभी राहिले. खुर्चीवर चढून उभी राहिले हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. तेवढ्यात थंपर आणि बोलट्याची नजर त्या उंदरावर पडली. दोघांनी जागेवरच टुणकन उडी मारली आणि त्या उंदरावर हल्ला चढवला. उंदीर बिचारा पावसाने आधीच भिजून काकडलेला. त्याने एकतर नवीन आणि चुकीच्या ठिकाणी एंट्री केली होती. त्यालाही कुठे जावं कुठे लपावं काही कळत नव्हतं आणि हे दोघे शूरवीर त्याच्या मागे पळत होते. सापडताच त्याच्यावर आपल्या नखांनी खुरखुर करून त्याला ओरबाडून काढत होते. त्या उंदराला कळून चुकलं होतं की इथं आपला निभाव लागणार नाही. बिचारा आला तसा खिडकीतून उडी मारून पळूनही गेला. ही झाली बोलट्याची पहिली लढाई. ती जिंकल्यामुळे बोलट्याचा आत्मविश्वास खूपच वाढला होता. असाच एक दिवस पहाटे उठून बास्केटला खुरखुर करून मला सोडा म्हणून घाई करत होता. मी त्याला बास्केटमधून बाहेर काढलं. उचलून घेऊन थोडा लाड केला. त्याच्या मौसूद फरवरून हात फिरवून गळ्याला लावून घेतलं आणि त्याला खेळायला मोकळं सोडलं. थंडीचे दिवस असल्यामुळे उठवत नव्हतं. अजून थोड्या वेळाने कामाला सुरुवात करू म्हणून तोंडावर पांघरून घेऊन मी तशीच पडून राहिले. तर याचा धिंगाणा सुरू. हा नेहमीच सकाळी सकाळी अशीच मस्ती करतो म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. कितीतरी वेळ याचा धिंगाणा काही कमी होत नव्हता. मग मी तोंडावरचं पांघरून काढून बघितलं तर घरात मांजर आलेलं आणि हा मांजराशी फाईट करत होता. कधी मांजर मागे, बोलट्या पुढे, तर कधी बोलट्या त्या मांजराच्या मागे धावत होता. मांजर याला घाबरून पुढे पळत होते. मी पटकन उठून त्या मांजराला घराबाहेर घालवून दिलं. बोलट्याला उचलून जवळ घेतलं. मांजराने कुठं जखमी केले का पाहिलं, तसं काही दिसलं नाही. बोलट्या मला तेव्हा त्याच्या भाषेत काहीतरी सांगत होता. मी तेव्हा पहिल्यांदा त्याचा आवाज ऐकला. ते मांजर मला खायला आलं होतं, मी खूप घाबरलो असं सांगत होता. की मी त्या मांजराशी कशी फाईट केली हे सांगत होता. का मला त्या मांजराने उचलून नेलं असतं तर तू लवकर का नाही उठली असं विचारत होता. मला काहीच कळत नव्हतं. तरी तो सुखरूप आहे याचं समाधान वाटलं. मी त्याला घेऊन खूप वेळ त्याच्यावरून हात फिरवून त्याला शांत करत राहिले.